कशा पद्धतीने ही जी परिषद आहे ती होणार आहे, कोण कोण डेलिगेट्स येणार आहे विशेष करून, आणि कुठल्या खरं तर म्हणजे विषयावर या सगळ्यामध्ये लक्ष देणार? मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आमच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी जेव्हापासनं कुलगुरू पदाचा हे घेतलं, चार्ज घेतला, तेव्हापासूनच त्यांच्या मनामध्ये ट्रायबल्स विषयी, आदिवासींच्या आरोग्याविषयी एक प्रचंड संवेदना होती आणि त्या अनुषंगाने कुठलं तरी मोठं ट्रायबलच्या हिताचं काम करावं अशी त्यांची मनीषा होती. आणि म्हणून एक ब्लॉसम नावाचा मोठा संशोधन प्रकल्प विद्यापीठाच्या वतीनं पूर्व नागपूरमध्ये, पूर्व विदर्भामध्ये राबवला गेला. गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये जवळपास 18 ट्रायबल विलेजेसमध्ये हा प्रोजेक्ट आम्ही राबवला. आणि त्या संशोधन प्रकल्पातून, त्या संशोधनाच्या जे काही ऑब्झर्वेशन्स होते त्याच्यातून असं आम्हाला लक्षात आलं की कुठेतरी ट्रायबल्स आणि आदिवासींचं आरोग्य सदृढ करण्याकरता पॉलिसीमध्ये कुठेतरी बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्याकरता जागतिक लेवलवर जे लोक जगामध्ये ट्रायबल्स करता काम करतात, विद्वान आहेत, एक्सपर्ट्स आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे आदिवासींच्या कल्याणाकरता डेडिकेट केलेलं आहे, अशा सर्व लोकांना, आणि भारतामधीलही ज्या लोकांनी आदिवासींच्या कल्याणाकरता आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केल्या, अशा लोकांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवरून आणून त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन्स करणं, डेलिबरेशन्स करणं, हितगुज करणं, त्यांचे टॉक्स ठेवणं, वेगवेगळ्या आजारावरती त्यांचं चर्चासत्र तिथे तयार करणं, या सगळ्या माध्यमातून ज्या काही नवीन नवीन गोष्टी निघेल त्या नवीन गोष्टींच्या आधारावर एक पॉलिसी डॉक्युमेंट तयार करणं आणि त्या पॉलिसी डॉक्युमेंटचं कसं इम्प्लिमेंटेशन करता येईल देशामध्ये, या अनुषंगाने ही परिषद भरवण्यात येते आहे. आणि या परिषदेमध्ये अनेक देशातले लोक भाग घेतात आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॅलेस्टाईन, घाना, कांगो, रावंडा, मोझांबिक, सेरेलियॉन, लायबेरिया, अर्मेनिया, अझरबैजान, कॅनडा, युनायटेड किंगडम, USA, श्रीलंका, अशा अनेक देशातनं लोक या परिषदेमध्ये येतात आहेत. आणि जे विद्वान येतात आहेत इथे डेलिबरेशन्स करायला, तुम्ही त्यांचा प्रोफाईल पहा. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी आदिवासींकरता प्रचंड काम केलेले आहेत. त्याप्रमाणे भारतामधून देखील केरळ, अरुणाचल प्रदेश, लेह लडाख, अंदमान निकोबार, ओरिसा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटका, छत्तीसगड, सगळीकडे ट्रायबल्समध्ये ज्यांनी कल्याणकारी काम केले असे लोक या परिषदेमध्ये सहभाग घेण्याकरता येतात आहेत. त्यांचे टॉक्स आहेत, इथे प्लिनरी टॉक्स आहे या परिषदेमध्ये. आमच्या व्हाईस चान्सलर माधुरी कानिटकर मॅडम आणि आमच्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम यांच्या प्लेनरी टॉक्स आहेत. आणि इथे आपल्यासमोर बसलेले डॉक्टर प्रशांत जोशी, जे नागपूरच्या एम्सचे CEO आणि डायरेक्टर आहेत, त्यांचा कीनोट ॲड्रेस आहे ट्रायबल हेल्थवरती. आणि अशा अनेक नवीन नवीन संकल्पना देखील या कॉन्फरन्सच्या निमित्ताने आम्ही तिथे एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. आपल्यामध्ये बसलेल्या आहेत डॉक्टर मनीषा कोठेकर, या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या सदस्य आहेत. आणि यांच्या अनुषंगाने एक ट्रायबल व्हिलेज आम्ही तिथे आकर्षणाची बाब म्हणून तिथे तयार केलेलं आहे. महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाच्या माध्यमातून हे ट्रायबल व्हिलेज तिथे तयार होत आहेत. एक्झॅक्टली आदिवासी लोक ज्या घरांमध्ये राहतात त्या घराचं ॲक्च्युअल डिपिक्शन तिथे केलेलं आहे. आणि या ट्रायबल व्हिलेजच्या माध्यमातून आदिवासी लोकांमध्ये ज्या प्रचंड क्रिएटिव्हिटी असतात, ते लोक खूप चांगले कपडे बनवतात, अत्यंत क्रिएटिव्ह गोष्टी ते लोक करतात, पण त्याचं मार्केटिंग झालेलं नसतं जगामध्ये. म्हणून या निमित्ताने त्या ट्रायबल व्हिलेजच्या माध्यमातून आम्ही त्याचं मार्केटिंग देखील जगासमोर करणार आहोत, मांडणार आहोत त्यांची सगळी कृती आणि कलाकृती. आणि 1200 डॉक्टर संपूर्ण देशातनं आणि परदेशातनं या परिषदेमध्ये भाग घेते आहे. ही परिषद पहिल्याच प्रकारची अशी परिषद आहे ट्रायबल हेल्थवरती,
जगामध्ये होणारी पहिली परिषद आहे आणि म्हणून याला आम्ही फर्स्ट इंटरनॅशनल सिम्पोजियम ऑन ट्रायबल हेल्थ असं नाव दिलेलं आहे. ही परिषद कुठे आहे आणि कधी आहे? ही एम्समध्ये आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये, तिथल्या ऑडिटोरियममध्ये आहे आणि ऑडिटोरियमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीज परिषदेच्या चालणार आहेत. ही 31 जानेवारीला संध्याकाळी 5:30 वाजता परिषदेचं उद्घाटन आहे. उद्घाटन आपल्या महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल डॉक्टर CP राधाकृष्णन यांच्या हस्ते आहे आणि तिथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि अनेक नामवंत लोक तिथे हजर राहणार आहेत आणि त्यानंतर 1 आणि 2ला संपूर्ण प्लेनरी सेशन्स चालणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.